पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुस्लिम समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असून डॉक्टर महमूद रहमान कमिटीच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी परंडा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे। तहसीलदार यांच्या मार्फत दिनांक 17 डिसेंबर रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा असून अनेकांनी बलिदान दिलेले आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु सरकारने मुस्लिम समाजाच्या प्रगतीकडे लक्ष न दिल्याने मुस्लिम समाज स्वतःच्या अस्तित्वासाठी व सुरक्षेसाठी झुंज देत आहे। सर्व समाजासाठी योग्य न्याय देणे ही सरकारचे कर्तव्य असून मुस्लिम समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण देऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आघाडी सरकारने जाहीर केलेले मुस्लिम आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले होते, मात्र भाजप सरकारने जाणीवपूर्वक आरक्षण देण्याचे टाळल्याने समाजामध्ये असंतोष पसरला असल्याचे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर समीर पठाण एसके, ॲडव्होकेट नूरुद्दीन चौधरी, अनवर लुकडे, बादशाह शाह बर्फीवाले, समीर पठाण, मुर्तुजा सय्यद, अजहर शेख, जमील पठाण, अनवर शेख, जमीर पठाण, असलम नदाब, जावेद पठाण, जोएब हावरे, जुल्फिकार काजी, लतीफ कुरेशी, जब्बार मुजावर यांच्यासह आदी उपस्थित होते। सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।